नमस्कार, मी सोशल चर्चामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महायुतीत नाशिक लोकसभा निवडणुकीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटताना काही दिसत नाही. नाशिकच्या उमेदवारीचं फायनल होत नसताना त्यात आता एक नवीन ट्विस्ट आलाय. त्याचं असं झालंय की भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवार म्हणून उभं करणार असल्याची घोषणा केली. बीडमध्ये बोलताना भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यावर अन्याय होणार नाही, वेळ आली तर प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करू अशी थेट जाहीर घोषणा केल्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आलाय. पंकजा मुंडे यांच्या या घोषणेनं मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तर दुसरीकडे महायुतीच्या इच्छुकांमध्ये चांगलीच धाकधूक वाढली. पण प्रीतम मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी पंकजा मुंडेंची ही गुगली टाकली आहे का, की खरोखरच भाजपकडून नाशिकमध्ये प्रीतम मुंडे यांना मैदानात उतरवण्याचा प्लॅन तयार आहे का? तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभं करणार असल्याची घोषणा केली. पंकजा मुंडे यांनी ही घोषणा कशी आणि कोणाच्या सांगण्यावरून केली हे त्यांनाच माहीत. पण याचा थेट परिणाम नाशिकमध्ये दिसून आला. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच पंकजा मुंडे यांनी परस्पर प्रीतम यांची उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीत नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जातोय. महायुतीमध्ये वाद सुरू असतानाच पंकजा मुंडे यांनी परस्पर प्रीतम मुंडे यांच्या नावाची घोषणा केल्यानं घरचं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं अशी तिखट प्रतिक्रिया महायुतीमधील घटक पक्षांमधील इच्छुकांकडून व्यक्त केली गेली. पंकजा यांच्या घोषणेमुळे नाशिकच्या जागेबद्दलचा महायुतीमधला तिढा कमी होण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसतोय. प्रीतम मुंडे यांच्या या घोषणेमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील धक्का बसलाय. प्रीतम यांचं सासर नाशिकचं आहे, त्यामुळे बीडमध्ये प्रीतम यांचं तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी दिल्यानं त्याची सर्वासर्व म्हणून नाशिकच्या जागेवर प्रीतम यांचं नाव जाहीर करण्याची खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडे यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावलाय. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळ म्हणाले, पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावं. आमच्याकडे उमेदवार नाही तसं नाही. नाशिकमध्ये तिन्ही पक्षात खूप उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना बीडमध्ये त्यांनी लक्ष द्यावं असा टोला त्यांनी लगावलाय. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील 2 ओबीसी नेत्यांमध्ये जुंपल्याचं चित्र आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेऊनही नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा अजूनही झालेली नाही. तसंच शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी हेमंत गोडसेंच्या नावाला काही अडचण असल्यास मी देखील इच्छुक आहे असा पुनरुच्चार केलाय. त्यात छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गटानं या जागेवरचा दावा अद्याप काही सोडलेला नाही. छगन भुजबळ यांनी म्हटलंय की नाशिक लोकसभेसाठी आमच्याकडे अनेक जण उमेदवार आहेत, त्यामुळे नाशिकची जागा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तीनही पक्षांसाठी आता प्रतिष्ठेचा विषय बनलाय. आता नाशिकची जागा नेमकी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर पंकजा मुंडे यांच्या या गुगलीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.